पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मुक्ता, त्रास होतोय का ग? हा, तुला काही हवंय का? नाही, काही नको। मला ना या गादीवर झोप येत नाही, लय अडकल्यासारखं होतंय। तुला सवय नाही ना त्याची, अगं पण तुला हळूहळू सवय होईल। आणि आता तू इथेच राहायला येणार आहेस की नाही, त्यामुळे तुला सवय करून घ्यावीच लागेल। अहो पण काय झालं? अहो हे लय दुखतंय। अगं मी विसरलोच, डॉक्टरांनी ती क्रीम दिली होती ना लावायला। एक मिनिट ना। सॉरी तो आता आराम करा। अहो पण मी तर झोप येईन की नाही माहित नाही, खरंच लय अवघडल्यासारखं होतंय। बर मला सांग, मी काय करू? नाही, तुम्ही काही नका करू, तुम्ही पण लय दमल्यात। मी झोपायचा प्रयत्न करते। झोप शांत, होशील बरी लवकरच। मी सगळं सहन करू शकते, पण मायामुळे घरातलं कुणीतरी घर सोडून जाते, नाही सहन करू शकत। तू असं म्हणतीयस जसे की मी घरी आले की तू ते घर सोडून लगेच निघून जाणार आहे? वय रेणुका, बोलायचे तुझ्याशी। आता कशाला आलात तुम्ही? या लोकांनी तुमच्यावर भुरळ पाडली
पडलीये ना. रेणुका दादा, तुम्ही काय करताना हे तुम्हाला सुद्धा कळत नाहीये. त्या मुक्ताला तुम्ही सून म्हणून स्वीकारलं. दादा, तुम्ही हे केलं आणि वरून सगळ्यांसमोर तुम्ही माझ्यावर ओरडलात. तुमच्या या लेकीवर, जिला तुम्ही जीव की प्राण समजता, तिच्यावर हो, तिच्यावर ओरडलो मी. बाप आहे मी तुझा, तुझे लाड करतो, तुझ्यावर प्रेम करतो, तसंच तुला ओरडण्याचाही अधिकार आहे मला. चिडू नका तिच्यावर. शांतपणे समजवता येईल ना. आणि घरातलं वातावरण चांगलं आहे, नका ना बिघडवते. हो, हे जे चांगलं वातावरण झालंय ना, ते तुझ्यामुळेच झालंय. तुझी या घरासाठीची धडपड, तू काढलेला त्रास, त्यामुळेच हा सुवर्ण दिवस बघायला मिळाला ना तुला. रेणुका, वनवास भोगणारी सूनही तूच आणि या घराचं सोनं करणारी परीसही तू. कसं जमतं ग तुला? रेणुका, तोंड सांभाळून बोल. तुझ्या आईशी बोलतेस तू. या आधी कितीतरी वेळा तुमच्या समोर हिच्याशी मी असंच वागलीये. तेव्हा नाही अडवलं तुम्ही. तेव्हा तुम्ही आनंद घेत होता. आज ती मुक्ता चांगली वाटली तर आता ही पण चांगली वाटायला लागली. दादा, तुम्ही बदलला असाल, पण यांच्या बाबतीत मी कधीच नाही बदलणार. कारण तुमच्या समोर गाय शेळी बनून राहणारी ही बाई मला असेच धडका देत राहणार आहे. रेणुका, हो, भानावर या दादा. ती मुक्ता तुम्हाला सरळ सरळ वेड्यात काढतीये. गरीब लोकांची हीच सवय असते. पैशासाठी वाटेल त्या थराला जातात आणि प्रयत्न करून सुद्धा हवं ते नाही मिळवता आलं ना की जीवावर उदार होतात. त्या मुक्ताने सुद्धा तेच केलं आणि तुम्ही तिच्या जाळ्यात अडकला. नखा एवढी आपली बरोबरी करायची लायकी नाही तिची आणि तिला तुम्ही मुकुट मारून मिळवताय. रेणुका, अहो, चिडून काहीच होणार नाहीये. हे बाळा, तू तुझ्या बापाला किती ओळखतेस मला माहित नाही, पण मी जो काही निर्णय घेतलाय त्या निर्णयावरती प्लीज विश्वास ठेव आणि डोक्यातलं सगळं विष काढून फेकून दे. मी ज्या मार्गावरनं चालायचं ठरवलंय त्याच मार्गावरनं तूही चालायला लाग. त्याच्यातच तुझं भलं आहे. हा मला कल्पना आहे की आपला बाप अचानक बदलला. हे पचवणं तेवढं सोपं नाहीये, हे स्वीकारणं तेवढं सोपं नाहीये, पण प्रयत्न कर. मुळात माझ्या निर्णयावर विश्वास ठेव. मी जे काही करतोय ते तुमच्या सगळ्यांच्या भल्यासाठीच करतोय. ए बा, विश्वास आहे ना माझ्यावर? ये. दादा एवढे कसे बदलले असतील? मला याच्यावर विश्वासच बसत नाहीये. हो ना, मी तर 2-3 वेळा स्वतःच्या तोंडात मारून बघितलं. तोंडात मारून घेण्यासारखंच काम केलंय त्यांनी. त्या मुक्ताची माफी मागताना, तिला सून म्हणून स्वीकारताना त्यांना माझा एकदाही विचार नाही आला. एकीकडे मला वचन द्यायचं, माझ्या आई वडिलांना मोठे मोठे शब्द द्यायचे आणि दुसरीकडे त्या मुक्ताला आशीर्वाद द्यायचा. हे सगळं ना मी अजिबात सहन करू शकत नाहीये. ते जर असेच वागणार असतील ना तर मला काहीतरी ऍक्शन घ्यावीच लागेल. शांत नाही बसणार. अगं शांत हो आर्या. चिडलं ना की आपला स्वतःचा स्वतःवर ताबा राहत नाही. आपण इथे कशाला जमलोय? इथून पुढे काय करायचं याचा विचार करायला ना. पण हे म्हणजे दादांच्या विरोधात गेल्यासारखं झालं ना. विरोधात कशाला जायचं? आपण सर्वांनी मिळून त्यांना अडवावं लागेल. दोन्हीचा अर्थ तोच होतो ना. ते सगळं नंतर बघू आपण. पण आधी हा विचार करायला हवा की दादाने अचानक अशी पलटी कशी काय मारली.
म्हणजे नेहमी छापा काढणारा माणूस त्यांनी अचानक असा काटा कसा काय काढला? कसा म्हणजे मुक्तानी त्यांचा जीव वाचवला ना म्हणून. पण म्हणून इतका टोकाचा बदल स्वभावात सुद्धा कसं शक्य आहे? रेणुकाचं मत मुक्ताच्या बाबतीतलं बरोबर नाही आहे, पण आता परिस्थिती बदलली आहे त्यामुळे एकटी पडली ती. पूर्वी कसं परिस्थिती कुठलीही असेल तरी तुम्ही तिच्या बरोबर असायचा, तुमचा आधार होता तिला. आता तसं नाहीये, त्यामुळे ना मला जरा भीती वाटतेय. बरोबर बोलतेस. तिला असं एकटीला सोडून चालणार नाही. मी बोलेन तिच्याशी. हो तुम्ही बोलाच तिच्याशी. म्हणजे मी गेल्यानंतर तिला तरी बोलवून घ्या, नाही तर तुम्ही तरी तिच्या खोलीत जा, पण बोला मात्र. तिचं मन ना लवकरात लवकर शांत व्हायला हवं. मला भीती वाटते नाही तर पळून मिळून जायची ती. अगं नाही, मुक्ता तिला घेऊन आली ना परत, तेव्हा मला वाटलं होतं की दोघींमधले संबंध सुधारलेत, नातं सुधारलंय, बरं वाटलं होतं मला. तसं काही झालेलं दिसत नाहीये. मी बोलेन तिच्याशी. काय डोकावून कशाला बघताय? काय सर्कसीतले प्राणी आहेत काय? नाही काही नाही दादा, ते ना दादा ते आम्ही हे बघायला आलो होतो की आता जे काही तू बदल करायचा विचार केलायस, म्हणजे जे काही बदल केलेस ते खरंच आहेत का? हो की फक्त विचार करत होता. मगाशी मी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, तुम्हाला कळलं नाही? तेव्हा काय कानामध्ये बोळे घातले होते का? काय शेणाने सारवलं तर मेंदूला? अहो मी आलो रेणुकाला भेटू. बाजूला वा. काय झालंय तुला? आणि बास आता. ही मुक्ता या घरची सून आहे हे तुला मान्य करावंच लागेल. काय चाललंय माग माग माग? ते हे एक विचारायचं होतं, म्हणजे शेवटचंच विचारते. म्हणजे माझं तसं काही नाही दादा, पण तुम्ही खरंच बदललाय का? हो खरंच बदललोय मी. हे ऐकून तुमचा विश्वास बसत नाही ना? हो डोक्यामध्ये गोंधळ उडालाय. हो आणि म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारून भंडावून सोडणार? हो हो काय? नाही. एक काम करा, रेणुकाच्या खोलीमध्ये या दोघी जणी, आणि युवराज, दत्ता आणि आर्या त्या तिघांना पण बोलवा. एकदा सगळ्यांना सांगतो माझ्या डोक्यात काय चाललंय ते. या. दाजी काय केलं तो तुम्ही? आमचा तर अजूनही विश्वास बसत नाहीये. विश्वास बसत नसेल तर ठेवू नका, पण त्या तमासगिरणीसारख्या 4 लोकांमध्ये बोलून तरी दाखवू नका. आता कुठे मला माझा दादा बोलला असं वाटलं बाई. मला फक्त पारखत बसू नका, मला समजून घ्या, ओळखायला शिका. रेणुका, सगळ्यांच्या समोर तुझ्याशी मी जे काही वागलो, बोललो, तुला खरंच असं वाटतं की तुझा बाप तुझ्याशी असं वागू शकेल, बोलू शकेल? आणि जरा विचार करा, तुम्हाला सर्वांना मी इथे का बोलवलंय? घरात तर एवढी माणसं आहेत, पण फक्त तुम्हालाच का इथे बोलवलं? कारण तुम्हाला हे सांगायचंय मला की लग्न होणार नक्की. पण ते सारंग आणि आर्याचं.
मग हे सगळं नाटक? मुक्ताच्या जीवावर आत्ताच बेतलेलं आहे. मी निवडणूक सुद्धा नुकतंच जिंकून आलोय. घरातली एवढीशी छोटीशी बातमी जरी बाहेर पसरली तर निवडून येण्यासाठी केलेली सगळी मेहनत वाया जाईल. त्यामुळे मी बदललोय असंच लोकांना वाटलं पाहिजे. तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. लग्नाची तयारी जोरात सुरू ठेवा. लग्न नक्की होईल. फक्त लग्नाच्या मंडपातून ऐन वेळेला मुक्ता गायब होईल. वाचलो बाई. म्हणजे आम्हाला तर वाटलं होतं तू खरंच बदललास की काय. हो, पण दादा तू हे सगळं त्यांना भासवायसाठी म्हणजे त्यांची मन जिंकण्यासाठी करतोयस ना. म्हणजे ऐन लग्नात मुक्ताच्या जागी आर्या बसणार. बरोबर आहे. आत्ता तुला कळलं. दादा माफ कर बाळा. सगळ्यांच्या समोर तुझ्याशी वागताना बोलताना मला आतमध्ये किती यातना होत होत्या, पण मला त्या दाखवताही येत नव्हत्या ग. दादा पण मला एक गोष्ट कळत नाहीये, हा प्लॅन सक्सेसफुल कसा होणार. म्हणजे आम्ही भासवू की आम्ही मुक्ता आणि सारंगच्या लग्नामुळे खूप खुश आहोत, पण ऐन मंडपात मुक्ताच्या जागी आर्याला आणून बसवायचं हे कसं शक्य आहे. म्हणजे कसं जमणार ना. ते तू करायचंस. हे सगळं प्लॅनिंग तू करायचंस आणि माझा विश्वास आहे तू हे अतिशय उत्तम प्रकारे करू शकतेस. नाही पण हे सासूबाईंना आणि वहिनींना कळलं तर? समजलं तर समजलं, काय फरक पडतो. फार फार तर म्हणतील की याचे विचार कधी बदललेच नव्हते. हे जे काही केलं हे सगळं याचं नाटक होतं. म्हातारी म्हणेल तिथे ते नेहमीचे शब्द, याच्या आतमध्ये काय तो आत्माच नाहीये. आत्मा हरवलेला माणूस आहे. काय काय बडबडते ना ती, तसं बडबडेल. बैजंती म्हणेल आम्हाला वाटलं पण दगडाला पाझर फुटलाच नव्हता. काय म्हणायचं ते म्हणू दे, काय समजायचं ते समजू दे, पण शेवटी त्यांना हे स्वीकारावंच लागेल. दुसरा पर्याय नाही त्यांच्याकडे. आणि सारंगला सुद्धा हे स्वीकारावं लागेल की आर्या त्याची बायको आहे. तेव्हा अंबिका, प्लॅन करताना नीट विचार कर. कुठलीही त्याच्यामध्ये कमतरता राहता कामा नये. आणि तुझ्या या प्लॅनच्या मध्ये जर कोणी आलं आडवं तर खड्यासारखं त्याला बाजूला कर. आणि आता डोक्यावरनं गेलंय. कुठल्याही परिस्थितीमध्ये जे मला हवंय ते मला मिळवायचंच आहे. आजपर्यंत एखादी गोष्ट मिळवण्यासाठी रावसाहेबाला कधी एवढं तडफडावं लागलं नव्हतं, एवढी मेहनत करावी लागली नव्हती. असं सहज हवं तेव्हा आम्ही असं गवत उपटून टाकावं तशी माणसं उपटून फेकून दिलेली आहेत. पण आज मात्र त्या टिचभर मुक्तामुळं तेव्हा जो काही डाव टाकशील तो पूर्ण क्षमतेने टाकायचा. जिंकलोच पाहिजे या हेतूने टाकायचा. कळलं ना अंबिका? कुठल्याही परिस्थितीत ही खेळी मी जिंकणारच. सारंग आणि आर्याचे लग्न होणार
म्हणजे होणारच.